पावड्या काय सांगशील आज पुन्हा एकदा रोमन हिंद केसरी झालेला आहे. तुमचा घरचा साज पण हिंद केसरी झालेला आहे, काय सांगशील? आनंद खूप आहे आणि एवढंच सांगेन की आप्पांचा आशीर्वाद, परमेश्वराची कृपा आणि तुम्हा सगळ्या सर्व जनतेचा असंच असणार आप्पांच्यावरती प्रेम, ह्याच्यामुळे हे यश आहे. आणि बैलांचं ऋणी राहू. आणि कासेगावचं मैदान दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी उत्कृष्ट झालं, कुठं पार्सलिटी नाही काय नाही. मैदान अतुल भाऊला इकडे मित्रपरिवारांनी एक नंबर केलं, त्याबद्दल पण धन्यवाद. काय सांगशील? सकाळी पण सांगताना पायरा सांगताना तू म्हणलेला तिन्ही नंदी सांगितलेस, त्यातला म्हणला एक घरचा पायरा म्हणजे घरचा साज आहे. नाही काय त्याला तुम्हाला सकाळी मी म्हणलं होतं तीन, आता पण चला धावलेला तीनच बैल आणल्यात, पण दोन कोणती पळवायची जरा कन्फ्युज होतो. पण रात्री 12 वाजता ठरल्यानंतर मग तीन न्यायची, तर तिन्ही मैदानाला नेऊ म्हणून आणली होती. आणि 100% आम्ही सकाळी बोललो तशीच गाडी पाहिली आमची, का चुकीची काय सांगशील? आता पुन्हा दिलीप नाना गाडीवर होते, Speed कसं लागली? चांगलं स्पीड लागलं. नाना म्हणजे काय, आता नानांच्या पुढे आमची बुद्धी चालत नाही, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही बोलू शकत नाही. आम्हाला म्हणजे आमच्या टीम मधलं गुरुवारी यायची. सीमेला जे स्पीड दाखवलं त्याविषयी काय सांगशील? सेमीला स्पीडपेक्षा अनुभव महत्वाचा होता आणि नानाने ते अनुभव काय असतो ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आणि गाडी फायनलला पात्र केली. आणि फायनलला पण गाडी मागे पळत होती, मागणे पळून तर पुढे येऊन ओव्हरटेक करून हे केलं. सर्जाची पण आणि रोमनची पण खासियत आहे की त्या दोघांना पण खालून स्पीड नाही. पण आजपर्यंत सर्जाचं सगळं व्हिडिओ बघा, निकालात येऊन काय ना काहीतरी तो असा गाणं घालतो की सगळा काया पालट करून टाकतो. हा तुम्हाला निकाल आजचा अपेक्षित होतं का? वाटतं होतं का गाडी एकच नंबर करेल? गाडी नाही, गाडी ज्यावेळी फायनलला मध्ये लागली तेव्हा आता हे आमचे मित्र बाला सगळ्या पोरांना एक कॉन्फिडन्स होता गाडी आपलीच एक नंबर करणार. काय सांगशील? आता पुन्हा सर्जा आणि रोमन पुन्हा एकदा हिंद केसरी झालेला आहे. हो. आता दोघांच्या पण नाव पुढे आता किती डबल हिंद केसरी का ट्रिपल? सर्जाचे ट्रिपल लागेल, रोमनच्या कोरेगावला पण तो राहिला होता, पुसेगावला राहिला होता. काय ते ट्रिपल आपली झाली, गुलाल मिळाला, यातच आपल्याला समाधान.